आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर चार हुतात्मा चौक में आज बुधवार 24 जुलाई 2024 को सोलापुर शहर व जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट की ओर से केंद्र सरकार के बजट को लेकर नाराजगी जताते हुए महाराष्ट्र राज्य को विशेष निधि न मिलने पर विरोध प्रदर्शन किया। केंद्र सरकारचं करायचं काय? अरे महाराष्ट्राला भोपळा देणारा सरकारचं करायचं काय? केंद्र सरकारने आपला अंदाजपत्रक सादर केला। ते अंदाजपत्रक केवळ आंध्र प्रदेश आणि या ठिकाणी बिहारवर केंद्रित आहे। देशामध्ये एवढे राज्य आहेत, त्या राज्यांना कुठेही अशा पद्धतीचा विशेष पॅकेज देण्यात आलेला नाही। त्यामध्ये महाराष्ट्राला तर काही या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। महाराष्ट्राने झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला या ठिकाणी जास्त खासदार निवडून दिले, त्यामुळे महाराष्ट्राकडे या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये विदर्भाला पॅकेज देणं अत्यंत गरजेचं होतं। महाराष्ट्राच्या बरोबर शेतकऱ्यांना खतामध्ये आणि कीटकनाशकांमध्ये GST त्याच्या ठिकाणी दूर करून त्या GST काढून त्यांना तिथं सवलत देण्याची गरज होती। त्या ठिकाणी रोजगारचा प्रश्न होता, महागाईच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने फक्त खुर्ची बचाव आणि सत्ता वाचवण्याकरता या दोन मित्रांना खुश करण्याकरता हा सगळा आटापिटा होता। परंतु याच्यामध्ये हे करत असताना बाकीच्या राज्यामध्ये राहणाऱ्या जे लोक आहेत, ते गरीब आहेत, ज्यांना गरज होती त्यांना सवलत देण्याची, त्यांना अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्याची, ती तरतूद या ठिकाणी केली नाही। महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। त्यामुळे आम्ही या ठिकाणी निषेध करण्याकरता आज या ठिकाणी आमचे जे काही 4 बलिदान दिलेले आमचे महान व्यक्ती आहेत त्यांच्या या पुतळ्यासमोर आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आज माननीय शरदचंद्रजी पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी इथं आंदोलन करत आहोत। माझे सर्व कार्यकर्ते इथं जोमाने हजर आहेत आणि एक आहे की सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेशशिवाय दुसरं काय अर्थ केलं नाही। ह्या सरकारला हे कळवलं की महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खासदार दिल्या असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे द्वेषाची भावना बघता, तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्रित दिसून आलं। रेल्वेच्या एवढा प्रोजेक्ट चालू सध्या, त्या रेल्वेला एकही ठिकाणी तुम्ही पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि वरून म्हणता पीक विमा दिला, हे दिलं ते दिलं, अशा सरकारचा आम्ही निषेध करतो। आणि दुसरं असं आहे की 3 लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावर तुम्ही 5% टॅक्स लावताय, हे म्हणजे उद्या ते लोक फाशी घेऊन माझी पाळी येणार, त्या लोकांना येणार आहे। ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आमच्या पार्टीतर्फे। राष्ट्रवादी बजेट झाल्यानंतर नकारात्मक प्रचार करण्यामध्ये आतापासून सुरुवात केली आहे असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे। बरोबर आहे, आम्ही जे करतो ते बरोबर आहे। आम्ही त्या विरोध नकारात्मक करण्यापेक्षा जे तुम्ही देता ते आमच्या महाराष्ट्राला काय आम्ही तुम्ही आम्हाला काय दिले नाही पैसे, काय करणार न द्यायचं? तुमच्या मनात द्वेष आहे ना निश्चित। आमचे खासदार एवढे आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं, तुम्हाला दुसरं काही नाही। तुमच्या मनात प्रत्येक भावना ही असते, त्याला काय जबाबदार कोण आहे? सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये महेश कोटे दिसत नाहीयेत, ते आता येतील, ते बाहेरगावी गेलेत।